टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मंत्री महोदय मागच्या वेळेस पण अध्यक्ष महोदय लक्षवेधी झाली होती। लक्षवेधीमध्ये माझ्या मतदारसंघात बोसे गावात त्या ठिकाणी दूध भेसळ सापडली। त्या दूध भेसळच्या ठिकाणी मेलामाइन सारखं केमिकल वापरलं जातं। 1.5 कोटी लिटर दूध तयार होईल इतकं केमिकल सापडलं होतं। त्या लोकांना मकोका लावणार असं सभागृहात आपण आश्वासन दिलं होतं। आता आयुक्त आलेले मुंडे साहेब पण म्हणले मकोका लावणार, परंतु आपली बैठक झाली होती अजितदादांच्या उपस्थितीत, त्यावेळेस कायद्यातच तरतूद नाही मकोका लावायची। त्यामुळं आपण सभागृह त्याला मकोका लावण्यासाठी कायदा करणार का? त्याच्याबरोबर प्रशांत कुचेकर नावाचा अधिकारी आहे, जो हा महाराष्ट्रातला सगळा गुटखा चालवतो, तुमचा अधिकारी आहे, जो महाराष्ट्रात सगळ्याकडनं हप्ते घेतो। आमच्या इथं अध्यक्ष महोदय 22 गाव आहे, 22 गावामध्ये गुटखा पकडला। ते पकडायला त्या मॅडम आल्या होत्या पाटील, त्यांच्या गाडीला गाडी डॅश मारली आणि त्यांच्या जीविताला धोका झाला होता। त्याच्यामध्ये गुन्हा कुणावर झाला? फक्त त्या पिकअपच्या ड्रायव्हरवर। आणि मग आशु गुप्ता नावाचा जो महाराष्ट्र चालवतो हेड आहे, आता आम्ही सभागृहात नावं सांगतोय, ही नावं यांना माहीत आहेत, कोण कुठला एजंट आहे, कोण कुठं पैसे घेतो, किती घेतो, सगळं माहिती आहे डिपार्टमेंटला, परंतु ती जाणीवपूर्वक का कारवाई केली जात नाही? अध्यक्ष महोदय, स्पेसिफिकच विचारतोय मी। अध्यक्ष महोदय, अशोक इलागे म्हणून अधिकारी आहे यांच्या डिपार्टमेंटचा, 3,42,00,000 रुपये ब्रिझा गाडीमध्ये MH13 CK 2111 या गाडीत सापडले। आणि मग तरी देखील त्याच्यावर काय कारवाई केली आपण? फक्त शिस्तभंगाची। मग आज 3,42,00,000 रुपये रोड हँड कॅश सापडली आणि त्याच्यावर आपण कारवाई काय करतोय? तर शिस्तभंगाची। मग नेमकं चाललंय काय? मग तुकाराम मुंडे साहेब आल्यावर मी त्यांना जाऊन स्पेसिफिक ही नावं दिली, माहिती दिली, कारवाई का झाली नाही? मग ही नेमकी आणि 2 अधिवेशनात अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलंय, आम्ही कारवाई करू, परंतु कारवाई झाली नाही। मकोका लावण्यासाठी कायदा आणणार का? या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का? आणि ह्याचे मुख्य सूत्रधार जे चालवतात त्यांचे वरती गुन्हे दाखल होणार का? ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होऊन चालणार नाही, ह्याच्या मागचे नेमके मूळ सूत्रधार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? अध्यक्ष महोदय, मोकोका लावण्याच्या संदर्भात मध्यंतरी मीच सांगितलं होतं का मोकोका लावू। मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरमध्ये मान्य केलं होतं का मोकोकाच्या बाबतीत अभ्यास करून आणि तशी कार्यवाही केली जाईल। तर आता त्याची सिद्धार्थ शिरोळे आता त्याची पूर्ण कार्यवाही कंप्लीट झालेली आहे, विधी अध्यक्ष महोदय आलेला आहे। अध्यक्ष त्याच्यावर मोकोका लावला जाईल। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।